अहमदाबाद येथे गुरुवार 12 जून रोजी एअर इंडियाचं विमान कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात एकूण 274 जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी आहेत. या अपघाताने संपूर्ण देशावर शोककळा पसरली. अशातच आता पुन्हा एकदा उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे हेलिकॉप्टरचा अपघात झालाय. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात महाराष्ट्रातील एका कुटुंबाचा समावेश आहे, ज्यामध्ये 2 वर्षीय चिमुरडीचाही समावेश आहे. या तिघांचाही या अपघातात मृत्यू झालाय. तर जाणून घेऊयात या कुटुंबाबाबतची अधिक माहिती. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातात पायलटसह एकूण 6 जणांनी आपला जीव गमावलाय. आर्यन एव्हिएशन कंपनीचं हे हेलिकॉप्टर 6 प्रवाशांना घेऊन गुप्तकाशी येथे निघालं होतं. या अपघातात ज्या 6 प्रवाशांनी जीव गमावला त्यामध्ये महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबाचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची लहान लेक काशी जयस्वाल यांचा या अपघातात मृत्यू झालाय. रविवारी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास केदारनाथून गुप्तकाशी येथे जाणाऱ्या हेलिकॉप्टरला गौरीकुंड आणि त्रिजुकी नारायण दरम्यानच्या जंगलात अपघात झाला. खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर जंगलात कोसळलं, ज्यामध्ये पायलटसह 6 जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे जयस्वाल कुटुंब धार्मिक यात्रेसाठी उत्तराखंडला गेले होते. या दुर्घटनेत त्यांच्या 2 वर्षांच्या मुलीचा देखील मृत्यू झाल्याची माहिती वणी शहरात समजताच हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकुमार जयस्वाल यांचा मुलगा विवान हा आपल्या आजोबांसोबत पांढरकवडा येथे थांबलेला असल्यामुळे तो या घटनेतून बचावला. 1 वर्षांपूर्वीच राजकुमार यांनी त्यांच्या मुलीचे नामकरण काशी असे केले होते. तिच्या नावाने वणी शहरात मोठ्या भक्तिभावाने काशी शिवमहापुराणा कथा आयोजित केली होती. प्रदीप मिश्रा यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून ही कथा शहरवासियांनी अनुभवली होती. पण ज्या लेकीच्या नावाने जयस्वाल कुटुंबाने घर उभारलं, तिच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली, तिचाच या अपघातात मृत्यू झाल्याने जयस्वाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.